Hello, my dear friends and students. In today's video, I am going to derive the important expression, that is expression for electric field intensity at a point which is near and outside the charge conducting sphere. In previous video, we had derived the Gauss theorem. We had just state and prove the Gauss theorem. Now we have to use that Gauss theorem to find the electric field intensity at a point which is near and outside the uniformly charged bodies. That is the first of all we have to consider the sphere. इथे आपण गॉस थेरम चे एप्लीकेशन घेतोय की जे आपला 12 चा पहिला टॉपिक आपल्याला दिलेला आहे टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी at a point which is near and outside the charge sphere. मग याला मिळवताना सगळ्यात पहिले आपल्याला कोणती बॉडी दिलेली आहे घ्यायची ती म्हणजे स्फियर. म्हणून मग आपण इथे एक हा जो कंटिन्युअस लाईनने दाखवलेला आपला हा ओरिजिनल स्फियर आहे की ज्याला आपण काही चार्ज देणार आहे. म्हणून मग सगळ्यात पहिले आपल्याला दिलेली बॉडी कन्सिडर करायची आहे. म्हणून मग पहिला पॉइंट मी लिहिला कन्सिडर क्लोज conducting surface as a sphere having certain radius, that is the capital R, which is kept in a medium of dielectric constant K. आपण या क्लोज कंडक्टिंग सरफेस म्हणून काय घेतलेला आहे स्फियर घेतलेला आहे आणि या स्फियरला आपण अशा मीडियम मध्ये ठेवलेला आहे ज्या मीडियमचे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे काय K आहे. आता आपण या स्फियरला काही चार्ज देणार आहे. मग जो काही आपण चार्ज त्याला देऊ एका पॉइंटला जरी चार्ज आपण दिला तर तो चार्ज युनिफॉर्मली त्या बॉडीच्या आउटर सरफेसवर डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणून बघा सेकंड पॉइंट लिहिलाय लेट प्लस क्यू बी द चार्ज गिवन टू द स्फियर व्हिच इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द स्फियर. आपण एक स्फियर कन्सिडर केलेला आहे ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि याला आपण अशा मीडियम मध्ये प्लेस केलेला आहे की ज्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा के आहे. एक्चुअली डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. इथे आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जे म्हणतोय मी के ते काय आहे तर इट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता आपण या चार्ज स्फियरला एक चार्ज दिलेला आहे म्हणजे एक स्फियर जो कन्सिडर केला आपण त्याला आपण चार्ज दिला म्हणून मग आपण त्याला चार्ज स्फियर म्हणू शकतो. लेट प्लस क्यू बी द चार्ज गिवन टू दॅट स्फियर व्हिच इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द स्फियर. हे जे मी प्लस साइन इथे दाखवलेले आहे आपण टोटल त्या स्फियरवर प्लस क्यू इतका चार्ज दिलाय आणि तो एका ठिकाणी दिलेला चार्ज त्या आउटर सरफेसवर स्फियरच्या कंप्लीट सरफेसवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. त्यानंतर आपल्याला एक असा पॉइंट सिलेक्ट करायचा आहे ज्या पॉइंटला वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. तो पॉइंट घेतला आपण P. लेट P बी द पॉइंट which is near and outside. जो पॉइंट कसा पाहिजे आपल्याला या स्फियरच्या जवळ आणि बाहेरच्या बाजूला पाहिजे. म्हणून आपण ते लिहिलं की लेट P बी द पॉइंट which is at a distance small r. सेंटर पासून या P पॉइंटचा डिस्टन्स काय स्मॉल r from the center of sphere where we have to find the electric field intensity. जिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मोजायची आहे तो पॉइंट P आहे की जो या स्फियरच्या सेंटर पासून किती अंतरावर आहे स्मॉल r इतक्या अंतरावर. नाउ इन ऑर्डर टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एट दिस पॉइंट यू हैव टू कंसीडर one imaginary sphere which is passing through the point P called as Gaussian sphere. मग आपल्याला या ओरिजिनल स्फियर वर जो काही चार्ज आपण दिलेला आहे त्यामुळे P पॉइंटच्या ठिकाणी जर एखादा चार्ज आपण ठेवला तर
त्या p पॉइंटला या मोठ्या चार्जमुळे त्या छोट्या चार्जवर किती फोर्स ऍक्ट होईल, कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच काय, फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. p या ठिकाणी आपण छोटा चार्ज कन्सिडर करणार आणि या स्फिअरला दिलेला मोठा चार्ज. त्यामुळे या मोठ्या चार्जमुळे छोट्या चार्जवर जो काही फोर्स एक्झर्ट होईल त्या फोर्सलाच आपण म्हणतो फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग p या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्याकरिता आपण एक स्फिअर कन्सिडर करतोय, इमॅजिनरी स्फिअर. हे जे डॉटेड लाईनने काढलेले स्फिअर आहे त्याला इमॅजिनरी स्फिअर म्हणतात, की जो p पॉइंट मधून पास होतोय. या स्फिअरच्या प्रत्येक पॉइंटला जी काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते सेम आहे आणि त्याची जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन कशी आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस. ह्या ज्या मी लाईन्स ड्रॉ केल्या ह्या आहेत लाईन्स ऑफ इंडक्शन. ह्या ज्या लाईन्स मी ड्रॉ केलेल्या आहेत ह्या लाईन्स ऑफ इंडक्शन ज्या ओरिजिनल स्फिअर पासून काय होत आहे, ओरिजिनेट होत आहे आणि त्या या गॉसियन स्फिअर मधून काय होत आहे, पास होत आहेत. मग गॉसियन स्फिअर मधून त्या पास होतात, त्या कशा पास होतात, तर नॉर्मली. मग इथून नॉर्मली जर पास होत असतील तर या गॉसियन स्फिअर मधून नॉर्मली पास होतात. जस्ट टू कन्फर्म दैट whether the electric field intensity is in the direction of normal or not. म्हणून मग आता इथे आपल्याला जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे त्याकरता डेफिनेशन ऑफ टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन घ्यायचं आहे आणि गॉस थेरम नुसार बस त्या दोन स्टेप आपण व्यवस्थित लक्षात ठेवल्या, त्याला इक्वेट केलं की आपल्याला जे एक्सप्रेशन पाहिजे ते एक्सप्रेशन मिळणार आहे. पुन्हा एकदा बघा, पुढे जाण्याआधी आपण फर्स्ट पॉइंट घेतलेला आहे, आपल्याला कोणती क्लोज कंडक्टिंग बॉडी घ्यायची आहे तर स्फिअर. सो दॅट्स व्हाय राइट हियर consider the close conducting surface as a sphere of radius r which is kept in a medium of dielectric constant k. Then you have to consider capital Q plus Q with the charge given to that sphere which is uniformly distributed over the sphere. Let P be the any point which is near and outside the sphere where we have to determine the electric field intensity which is at a distance smaller from the center. Then in order to find the electric field intensity at this point you have to draw the Gaussian sphere. You have to consider one imaginary sphere which is passing through the point P. Now at every point of this Gaussian sphere the intensity is in such a way that the magnitude of intensity that is same and direction is always perpendicular to the surface. Now here we have to consider the total normal electric induction by the definition and total normal electric induction according to the Gauss theorem. Now we have to consider total normal electric induction or the sphere as per the definition of TNEI. मग आता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन और द स्फिअर घ्यायचे आपल्याला, ते मिळेल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू एरिया अंडर कन्सिडरेशन. मग कोणता एरिया घेतलाय आपण, स्फिअरचा पूर्ण, त्यामुळे मी इथे लिहिला एरिया ऑफ स्फिअर. आता ज्या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायचा आहे त्या स्फिअरचा एरिया घ्यायचा. मग तो जो आपण स्फिअर घेतलाय दॅट इज द गॉसियन स्फिअर, त्याची रेडियस जी आहे ती स्मॉल आर राहील. इथे जर तुम्ही कॅपिटल आर लिहिलं तर ते रॉंग होईल, म्हणून मग इथे एक लक्षात ठेवा, इथे एक चूक होण्याची शक्यता असतं की नाउ हियर वी हॅव टू कन्सिडर द एरिया ऑफ गॉसियन स्फिअर बिकॉज वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट P which is on the Gaussian sphere. म्हणून मग टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द स्फिअर इक्वल टू एप्सिलॉन इनटू E इनटू 4 pi r square. आणि अकॉर्डिंग टू गॉस थेरम total normal electric induction over the closed surface that is equal to the algebraic sum of charges enclosed by that surface. म्हणून मग इथे total normal electric induction over the sphere equal to त्या स्फिअरला किती चार्ज दिला आपण Q. बस हे दोन इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले, दोघांना इक्वेट केलं की तुम्हाला पाहिजे ते एक्सप्रेशन मिळतं.
सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी हॅव, कारण दोन्ही इक्वेशन कशाचे आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फॉर द स्फियर. मग दोघांना इक्वेट केलं आपण, आपल्याला काढायचं आहे नुसतं E, म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू, याला मी ट्रान्सफर केलं आणि त्याला रिअरेंज केलं, E इक्वल टू 1 अपॉन हा 4 पाय आणि एप्सिलॉन. ठीक आहे, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इनटू Q बाय हा r स्क्वेअर. त्याला रेट करताना इझी जावं म्हणून आपण त्याला स्प्लिट फॉर्म मध्ये लिहिलाय की E इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन Q by r square. This is the expression for electric field intensity at a point which is near and outside the charged sphere. Now if we consider that point is present on the original sphere. जर आता तो point P जर ओरिजिनल स्फियर वर असेल तर या एक्सप्रेशन मध्ये फक्त एक बदल होईल, ते म्हणजे डिस्टन्सचा. का, कारण सेंटर पासून आता त्या पॉइंटचं जे डिस्टन्स राहील ते काय होईल, दॅट इज इक्वल टू रेडियस ऑफ द स्फियर, दॅट इज द ओरिजिनल स्फियर. म्हणून इथे E इक्वल टू दॅट इज 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन Q बाय r स्क्वेअर. This is the expression for electric field intensity at a point which is present on the original sphere. Now if this point is present, हा पॉइंट आता आपण कुठे घेतलेला आहे, ओरिजिनल स्फियर वर, त्यामुळे या पॉइंटचं जे डिस्टन्स आहे ते काय झालं. आता हा जर पॉइंट या स्फियरच्या आतमध्ये आपण घेतला तर कीप इन माइंड the electric field intensity at a point which is inside the body, in that case the electric field intensity is 0 because no charge is present inside the body. बॉडीच्या आतमध्ये कोणताही चार्ज राहत नाही, जो काही चार्ज आपण देतो तो चार्ज त्याच्या बाहेरच्या बाजूला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर द पॉइंट विच इज इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये जर एखादा पॉइंट आपण घेतला तर त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय लिहायची, 0. आता हाच फॉर्म्युला जर आपल्याला इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी लिहायचा असेल, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, चार्ज पर युनिट एरिया. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, चार्ज पर युनिट एरिया. किंवा आपल्याला याला इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी एक्सप्रेस करायला लावतात, किंवा स्टार्टिंग फ्रॉम दिस फॉर्म्युला एक्सप्रेस इट इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. मग अशा वेळेला आपल्याला सिग्मा, याला सिग्मा म्हणतात, सरफेस चार्ज डेन्सिटी इक्वल टू चार्ज अपॉन एरिया. आता मात्र इथे लक्षात ठेवा, ज्या स्फियरला आपण चार्ज दिलेला आहे त्याचाच एरिया घ्यायचा. मग स्फियर आपण जो ओरिजिनल घेतलेला आहे त्याची रेडियस कॅपिटल आहे. मग याच्यावरून आपण Q ची व्हॅल्यू ठेवू शकतो सिग्मा इनटू 4 पाय r स्क्वेअर. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इथे मिळेल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन. Q च्या जागी लिहायचं सिग्मा इनटू 4 पाय r स्क्वेअर अपॉन स्मॉल r स्क्वेअर. हा 4 पाय काय होईल, कॅन्सल. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळेल सिग्मा इनटू कॅपिटल R स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन इनटू स्मॉल r स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. पुन्हा एकदा बघा, एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढा म्हटलं तर इथपर्यंतच आपल्याला लिहावं लागतं. त्यासाठी दोन इक्वेशन महत्त्वाचे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द स्फियर as per definition आणि टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन अकॉर्डिंग टू गॉस थेरम. हे दोन इक्वेशन घेतले, दोघांना इक्वेट करायचं. याच्यावरून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा E इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन Q बाय r स्क्वेअर. तर त्याच्या कधी कधी दोन केस येतात. हेन्स फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेन द पॉइंट इज प्रेझेंट ऑन द ओरिजिनल स्फियर. तेव्हा काय लिहायचं, या एक्सप्रेशन मध्ये केवळ स्मॉल r इक्वल टू कॅपिटल R आणि तोच पॉइंट जर त्या स्फियरच्या आतमध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती लिहायची, 0 as no charge is present inside the sphere. त्यानंतर याला जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी एक्सप्रेस करायला सांगितलं तर इथे लिहायचं as
सरफेस चार्ज डेन्सिटी इक्वल टू चार्ज अपॉन एरिया. मग इथे चार्ज इक्वल टू काय सिग्मा इंटू 4πr². मग या ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये मी काय करतोय क्यू ची व्हॅल्यू ठेवतोय सिग्मा इंटू 4πr². 4π कॅन्सल केलं. त्याच्यावर नंतर मला मिळालं कॅपिटल ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू सिग्मा इंटू कॅपिटल R² अपॉन that is epsilon into small r². So this is the required expression in terms of surface charge density, and this is the expression of electric field intensity at a point which is near and outside the charge sphere.